4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये नसरापुरामध्ये ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढला। गावामध्ये कडकडीत बंद पाळला आणि हा मोर्चा काढला। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। तर या संपूर्ण मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सुद्धा सहभागी होत्या। गाव त्यांनी बंद ठेवलेला होता आणि त्याचबरोबर हा निषेध मोर्चा काढून जोरदार घोषणा सुद्धा दिल्या। तर आपण ही नसरापुरातली दृश्य पाहतोय। नसरापुरामध्ये ग्रामस्थांनी हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि आता सध्या आपण ही दृश्य पाहतोय। या ठिकाणी आपल्याला हे सगळे ग्रामस्थ आहेत, यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना फोन केला जातोय, कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये गंभीरपणे याची दखल घ्या असे निर्देश दिलेले आहेत। तसंच कठोरात कठोर शिक्षा करा असेही निर्देश केलेले आहेत आणि त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना फोन लावला जातोय। आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी हा प्रयत्न आहे। सध्या हा मोर्चा इथे त्याची सभा झालेली आहे आणि या सभेमध्ये सुद्धा या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। या आरोपीला सरकारी वकील सुद्धा देऊ नये अशीही मागणी केली जाते। तर नसरापुरामध्ये ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे, त्यांनी मोर्चा काढलेला आहे। मोठ्या संख्येने या महिला सुद्धा या रस्त्यावर उतरलेल्या होत्या, काळ्या फिती त्यांनी बांधलेल्या होत्या। त्यांची मागणी एकच आहे की या पुढच्या काळात कुणीही अशा पद्धतीचं कृत्य करू नये, यासाठी या आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं, शिक्षा व्हावी अशीच मागणी या सगळ्यांनी केलेली आहे। तर हा आरोपी, त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी होती आणि तो काही वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर आलेला होता अशीही माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। त्याला जामीन का दिला असाही संतप्त सवाल अनेकांनी उपस्थित केला। तसंच त्यानं यापूर्वी एका 75 वर्षीय महिलेवर अत्याचार केला होता, तसंच स्वतःच्या पुतणीवर सुद्धा त्यानं अत्याचार केलेला होता आणि असं सगळं असताना याआधी 3 अत्याचार केल्याच्या घटना असताना सुद्धा त्याला जामीन का मंजूर केला असा संतप्त सवाल विचारला जातोय। तर सध्या ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांना फोन केला जातोय अशी माहिती मिळते। त्यामुळे आता या गावकऱ्यांनी कशा पद्धतीने ते मुख्यमंत्र्यांकडे आपलं म्हणणं मांडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आवाजच येत नव्हता। कुटुंबासोबत बोलू का काय कसं काय करू? ऐका ना, या महिला बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे बोलतात, त्यांची पण चर्चा तीच चालू आहे। आपण फडणवीस साहेबांची त्या पण चर्चा करतात स्वतः, जेणेकरून बाबा या मुलीला न्याय मिळेल आणि अशा घटना समाजात परत घडणार नाही अशा पद्धतीने तेही काम करतात। तर त्यांचं म्हणणं आता असं होतं की बाबा मी पण फडणवीस साहेबांशी बोलते, आता त्यांचा फोन आला होता पण कोण ऐकायच्या मनस्थितीत नसल्यामुळं सीएम साहेबांचा 2 वेळा फोन कट झाला। त्यांची मीटिंग चालू असताना त्यांनी आपला 2 वेळा फोन केला। हो, साहेबांसोबत मीटिंग चालू आहे, माझाही फोन झाला त्यांच्यासोबत। तर त्याच्यामध्ये आपणही हे करतोय, सरकारी वकील त्यांच्या कुटुंबासोबत बोलून म्हणजे यांच्यासोबत बोलून यांचा जो अपेक्षा असेल ती सरकारी हो मी तेच सांगतो त्यांना ताई। ठीक आहे आणि आपण त्या हे करू, मी एसपी सोबत पण परत बोलते त्या संदर्भामध्ये। ठीक आहे, हो। आता ऐका ना, आता तुम्हाला आमची विनंती, फडणवीस साहेब कोणी केला इको बंद करायचे। फडणवीस साहेब स्वतः बोलत होते, ठीक आहे तुमच्या मनात राग आहे त्याबद्दल आमचं काय दुमत नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे। परंतु आपल्याला आता आपण चर्चा केली, आपण तुमच्या गावातले 8-10 लोक प्रमुख जमा एकत्र आपण फडणवीस साहेबांची वेळ घेऊ, समक्ष भेटू। त्यांनी निरोप दिलाय, तुम्हाला जो सरकारी वकील लागेल तो वकील देऊ, फास्ट ट्रॅकवर ही केस घेऊ आणि ह्या आरोपीला लवकरात लवकर सजा कशी होईल त्यासाठी काम करू। तुम्हाला जे काय सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य करू। अहो मग ते ऐका ना, तुमची कमिटी आली की फडणवीस साहेबांशी बोलू ना आपण। हॅलो, ऐका कृपया शांतता राखा। ऐका ताई, करते ताई
ताई ऐका 2 मिनिटं. मी आपल्याला विनंती करतो, माननीय प्रशासन प्रांत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला माननीय SP साहेबांनी काल जे लेखी दिलेलं आहे ते लेखी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर झालेल्या फोन नंतरच आपल्याला लेखी दिलेलं आहे. SP साहेबांनी काल लेखी दिलेलं आहे आणि ते जे लेखी दिलंय त्याला आम्ही सगळे बांधील आहोत. त्यामुळं आपण उद्या अथवा परवा 2 दिवसांमध्ये आपण CM साहेबांची वेळ घेऊन आमदार साहेब, माजी आमदार साहेब आणि आपल्या गावातले 10 महिला आणि हे आपण सगळे कमिटी CM साहेबांना जाऊन भेटू. फास्ट ट्रॅकवर हा खटला घेऊ. आरोपीला अजिबात वकील मिळून देणार नाही आणि तुम्ही जो वकील म्हणाल तो उज्ज्वल निकल साहेबच आपल्याला वकील मिळतील असा आपण प्रयत्न करू आणि CM साहेबांनी ठरवतील आणि आपल्याला ते मिळून जाईल. हॅलो ऐका बरं का, आपण कुठेतरी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला पाहिजे. मुळात आपण 3 तास जवळपास या ठिकाणी सगळे जमलो आहोत. लोकांना काहीच बोलू शकत नाही. असं देता येतं का? आपण लोकांना आणि हा जो मोर्चा आपला जो आहे माननीय मांडेकर साहेब असतील, माननीय संग्राम दादा असतील, प्रांत अधिकारी साहेब असतील, यांनी आश्वासित केलेलं आहे. सरकारी वकील देऊन लवकरात लवकर या मुलाला जो आरोपी आहे त्याला सजा लावून त्याला झालं पण CM साहेब बोलले, पालकमंत्री बोलले. तर आपण नसरापुरातली ही दृश्य पाहतोय. नसरापुरामध्ये ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढलेला होता आणि त्यानंतर